आता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत आणि खातेवाटप असो, सगळ्या नेत्यांना सगळ्या जातींना सोबत घेणं असो किंवा उद्धव ठाकरेंवर थेट टीका टाळणं असो, तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाचा पॅटर्न बदलतोय का? देवेंद्र फडणवीसांचा पॅटर्न बदलतो असं मी म्हणणार नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्राचा पॅटर्न बदलतोय आणि ज्याला आपल्या मराठीमध्ये कात टाकणं म्हणतात. कात टाकणं याचा अर्थ असं की ती जुनी कातडी तो साप सोडतो आणि बाहेर पडतो आणि त्याची नवी अशी कोवडी वाटणारी कातडी हळूहळू करत ती जुनी होत जाते, असं होतं. मला असं वाटतं की गेल्या 50-60 वर्षात ज्या प्रकारचं राजकारण होतं ते काट टाकून उभं राहतंय आणि त्याचा तो परिणाम आहे. म्हणजे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणाल की महाराष्ट्राची संस्कृती हा भंपकपणा आहे असं माझं मत आहे. काही महाराष्ट्राची कुठची संस्कृती नाही, कळलं का? महाराष्ट्राची अशी महान संस्कृती ज्या पद्धतीत उद्धव ठाकरे बोलतात आणि त्याबद्दल चकार शब्द शरद पवार बोलत नाहीत, संपादक त्यावर काही बोलत नाहीत, ही संस्कृती किती महान आहे मला सांगा तुम्ही. तुम्ही एका मुख्यमंत्र्याला मी कांशिलीत वाजवली असे असं नारायण राणे बोलल्यावर 3 ठिकाणी FIR दाखल होऊन पोलीस पथकं नाशिक, पुणे, मुंबईहून रत्नागिरीला गेली. त्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याला रोजच्या रोज मिंधे म्हटलं जात होतं आणि तो ॲक्शन घेत नव्हता. ती संस्कृती होती. त्याबद्दल कोण बोलतं का नाही? म्हणजेच काय की आपल्या महाराष्ट्राचे राजकारणाने कसलीही संस्कृती नाही आहे, पहिलं स्वीकारा. उगाच ढोंगीपणाने संस्कृती वगैरे काय बोलू नका. जे काय कसं असतं माहिती आहे का, काळ बदलतो त्यानुसार सगळं बदलत असतं. म्हणजे नामदेव ढसाळ माझा चांगला मित्र होता, तर त्यावेळेला गदिमांनी छान एक दिवस एक काळ होता की नामदेव रसाळाचा, आता नामदेव ढसाळाचा. म्हणजे जे अपशब्द म्हटले जात होते ते साहित्यात आले, ते वापरले जायला लागले. त्यामुळे ती संस्कृती वगैरे आपण तेच निरर्थक बोलू नये, एक भाग आहे. दुसरा भाग की देवेंद्र फडणवीस आल्यानंतर ते राजकारणाची एक पिढी बदलली आणि एक नेहमी असतं की जुनी पिढी नव्या पिढीला पुढे होतं. आता मला आठवत नाही नेमके काय आहे ते, पण एक काहीतरी इंग्रजी वाक्प्रचार आहे, जुनं चलन नव्या चलनाला मैदानात येऊ देत, म्हणजे वापरात येऊ देत नाही. कारण ती नवी कोरी नोट असते म्हणून आपण खर्चायला तयार नसतो, आपली जुनी नोट जुन्या नोटा वापरत राहतो. नेमकी तीच गोष्ट इथे सुद्धा आहे. त्यांना बाजूला करावं लागतं आणि त्याप्रमाणे ते बदलतं. हां, एक गोष्ट असते की चेहरा बदलणं, पिढी बदलणं एक भाग असतो, पण राजकारणाची रचना जी आहे ती रचना देवेंद्र फडणवीस बदलण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटतं. पण मग ही रचना कशी बदलतात देवेंद्र फडणवीस? रचना बदलतात म्हणजे तुम्ही बघाल तर आज घडीला ज्या पद्धतीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, आता याला परत तुम्ही लोक लगेच नव्या पिढीतले पाशवी बहुमत इंदिरा गांधी आणि राजीव गांधीकडे तर राक्षसी बहुमत होतं. 543 मध्ये 414 जागा होत्या, बरोबर आहे. अगदी तुम्हाला सांगतो 1972 मध्ये एकट्या काँग्रेसला 221 जागा होत्या, आज तिघांना मिळून आहेत. मग हे पाशवी म्हणजे त्यावेळेला तर राक्षसी होतं, पण काँग्रेसला कोणी राक्षसी म्हटलं नाही, कारण काँग्रेस आपला तो बाब्या, मीडियाचा बाब्या कोणतं काँग्रेस आहे आणि भाजप हा कार्टा आहे. त्यामुळे भाजपला मिळालं की पाशवी राक्षसी वगैरे. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा की ते बदलत आहे. तुम्ही बारकाईने बघा की ज्या पद्धतीचं वागणूक देवेंद्र फडणवीसांना दिली गेली, उद्धव ठाकरेंना शरद पवारांकडून दिली गेली, त्या उपर त्यांनी कोणालाही अपशब्द वापरला नाही, त्याला संस्कृती म्हणतात. आणि ती संस्कृती बुडवणारे जे आहेत ते सांगतात ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, म्हणजे ते म्हणतात तू इतका सभ्य का वागतोस. देवेंद्र फडणवीस ते बदलतात की तुम्ही किती नालायकासारखे वागा, मी सभ्य वागणार. याला आता संस्कृती म्हणायचं की नाही ते ठरवा. शरद पवार हे महाराष्ट्रातले एक सर्वमान्य नेतृत्व आहे. त्यांच्यात काही म्हणजे त्यांच्यावर टीका होऊ शकते, काही त्यांची स्तुती करणार आहेत. राजकारणात पुढे जायचं असेल तर सर्वपक्षीय संबंध हे कधी ना कधी कामाला येतात. हे शरद पवारांच्या 60 वर्षाच्या राजकारणाकडे बघितलं तर आपल्याला नक्कीच ते स्वीकारावं लागेल. दुसरं असंच नेतृत्व आहे ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, जे भाजपमधलेच होते आणि देवेंद्र फडणवीस यांचे एक प्रकारचे ते आयडॉल आहेत. त्यांच्या आधी म्हणजे भारताचे पंतप्रधान राहिलेत.
तर सर्वपक्षीय संबंध चांगले ठेवले त्याचं काय फळ मी त्या दोन नेत्यांकडनं बघायला मिळतं. आत्ता देवेंद्र फडणवीसांचं जर का राजकारण बघितलं तर सर्वपक्षीयांमध्ये चांगले संबंध ठेवण्याचं हाच कित्ता आहे जो वाजपेयींनी आणि पवारांनी घालून दिलेला आहे. तो कित्ता फडणवीस गिरवत आहेत का? नाही, तुम्ही व्यक्तिमत्व अगदी दोन टोकाचे सांगताय. एक असं आहे की सर्वांशी संबंध चांगले ठेवून त्यांना कधीही दगा न देणार, आणि शरद पवार सगळ्यांशी संबंध चांगले ठेवून त्यांनाच दगा देणार. ही दोन टोकं आहेत. गल्लत नाही करायची, अजिबात गल्लत नाही करायची. बरं, सर्वमान्य म्हणजे काय, एकदाही तुम्हाला यश मिळवता आलं नाही. एक पवार हा एक मी नेहमी सांगतो मीडियाने निर्माण केलेला बुडबुड आहे. शरद पवार क्वालिटी नाही तसं मी म्हटलेलं नाही, लक्षात ठेवा. शरद पवारांचं जे टॅलेंट होतं ते टॅलेंट त्यांनी वापरलं तर ते फार मोठे होऊ शकले असते. पण दुर्दैव असं आहे की मी नेहमी पवारांचं असेसमेंट असं करतो की अतिशय स्कॉलर मुलगा पण कॉपी करून मेरिटमध्ये याचा हट्ट, आणि त्यामुळे दरवेळेला पकडला गेला आणि नुकसान झालं. पण पवारांनी सर्वमान्य नेतृत्व म्हणण्या इतकं काय केलं हा मला आजही पडलेला प्रश्न आहे. कारण तुम्ही बघा ना, कधीही निवडणुकीत तुम्ही कुठे यश मिळवू शकलाय ना, आघाड्या करून आता एक गंमत लक्षात येते. 99 मध्ये जे काय आघाडी बनवली युतीला बाहेर ठेवायचं म्हणून, बरोबर आहे, त्यावेळेला यांच्या मदतीला आलेलं जनता दल शिल्लक आहे तो पक्ष नाहीये. शेकाप शिल्लक आहे तो पक्ष नाही. रिपब्लिकन शिल्लक आहे तो पक्ष नाही. म्हणजे जो जो पवारांजवळ जातो तो संपतो. पवार त्याला खाऊन टाकतात. पण मीडिया सतत काय उलटं सांगतं की भाजप जवळ गेलेले पक्ष संपतात. आता तुम्ही मला उत्तर द्या की भाजप जवळ गेलेला कुठला पक्ष संपला? तुम्हाला एकही नाही सांगता येणार. भाजपने खाल्ला असं नाही. पण हे जे आपण नेमकं उलटं सांगत आलो, आणि म्हणून तुम्ही जे सुरुवातीला म्हणाल की माझे अंदाज बरोबर नाही आले, मी दिसतं ते बोलत होतो, मीडिया दिसतं ते बोलत नव्हता. त्यामुळे तुम्ही जे म्हणाल की पवारांची तुलना तुम्ही वाजपेयींशी नाही करू शकत. वाजपेयीवर कोण आरोप करू शकत नाही की ह्याने आम्हाला दगा दिला, शत्रूला सुद्धा नाही. जयललिताने वाजपेयींचा पाठिंबा काढून का घेतला 98 मध्ये? की मी तुम्हाला पाठिंबा दिलाय, त्याच्या बदल्यात करुणानिधीचं सरकार बरखास्त करा. नाही केलं, सरकार पडू दिलं, बरोबर आहे. शरद पवार ते काय, त्याला पण श्रीलंकेत पाठवून दिला असता पण आपल्या सरकार टिकवलं असतं. हा जो फरक आहे. त्यामुळे पवार हे सर्वमान्य नेतृत्व कधीच नव्हतं. हा, पण पवार सर्वमान्य आहेत हा मीडियाने सेट केलेला गेल्या 40 वर्षाचा अजेंडा आहे. आणि त्यामुळे शरद पवारांना महाराष्ट्र हा आपल्या हस्तरेखांसारखा माहिती आहे, ही वर्णनं मी ऐकलेली आहेत. पण शरद पवारांना स्वतःच्या हातावरच्या रेखा सुद्धा कधी ओळखता आल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि हा सगळा भाग येतो कुठून की पवार मॅन्युप्युलेट करत राहिले. त्यांनी स्वतःच्या गुणांवर विश्वास ठेवला आणि तिथे पवारांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं. आणि देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांना दुखवत नाहीत, लक्षात घ्या, दुखवत नाहीत. त्यांचे सगळ्यांशी संबंध आहेत. म्हणजे काय की फार गोडी गुलाबीचे मैत्रीचे असं मी बिलकुल सांगणार नाही आणि मानणार पण नाही. तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे सर्वपक्षीय संबंध जे आहेत ते उगाच कोणाला शत्रू करत नाही. आणि समोरचा शत्रूसारखा वागला तरीही त्याला शत्रू म्हणून पण स्वीकारायला सहजगत्या तयार होत नाही. एवढं आहे. सर्वमान्य वगैरे मी म्हणणार नाही. पण मग देवेंद्र फडणवीस मध्ये एकदा निवडणुकांच्या आधी एका ठिकाणी बोलताना म्हणाले होते की मी पवारांचंच राजकारण पुढे नेतोय किंवा पवारांसारखंच मी राजकारण करतोय. तर मग ह्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा की ते पवारांना फॉलो करतात देवेंद्र फडणवीस? नाही, पवारांचं राजकारण म्हणजे पवारांचं फोडाफोडीचं राजकारण. इथे ते समजून घ्यावं लागतं. आपल्याकडे मी सांगितलं ना की आपल्याकडे समोरचा बोलतोय तो बोलला की ताकबाद आपण तो ताईत असू शकतो याचा विचार करत थांबतच नाही. विना विलंब आपण त वरूनच पुढे ठरवून टाकतो, त्याला बोलू देत नाही. तर जेव्हा त्यांना म्हणायचं आहे की आता उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की राज ठाकरे मित्र आहे, उद्धव ठाकरे शत्रू नाही. मी त्याच्यावर एक व्हिडिओ केलाय, टाकेन नंतर.
की शत्रू नाहीत म्हणजे काय विचार करा, मी शत्रू म्हणून पण खिसगणतीत नाही, हा पण अर्थ होतो. आज मी उद्धव ठाकरेंची अवस्था अशी केली आहे की त्यांना शत्रू मानण्याचीही गरज राहिली नाही. आता याची सुरुवात कुठून होते? 1 मे 2022 सोमय्या ग्राउंडवर मुंबईत महाराष्ट्र दिनाच्या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी अस्मिता नाही, मी तुम्हाला हिशोबात धरत नाही, हे बोललं होतं, करून दाखवलं. आणि त्यामुळे आता शत्रुत्व करायचं, कोणाशी शत्रुत्व करायचं, शत्रुत्व करायचं, पण ते शत्रू नाही, आपण त्या शब्दात अडकून बसलो. पण त्याच्या किती छटा निघतात बघा. आणि त्या अर्थाने बघितलं तर देवेंद्र फडणवीस कोणाला शत्रू करायला तयार नाही, निदान लोकांना दिसेल असं शत्रू करायला तयार नाहीत. आणि हे राजकारणातल्या मुरब्बीपणाचं लक्षण आहे. आणि याला जोडून एक थोडं पुष्टी जोडतो. अजून आपण बोलतोय ती मला वाटते 15-16 तारीख आहे, 4 दिवस आहे ट्रम्प अध्यक्ष व्हायला, प्रत्यक्ष सूत्र हाती घ्यायला. त्याच्या आधी हिंडेनबर्गने आपली कंपनी गुंडाळली. आता अदानीला कोणी वाचवला सांगा मला. पण हे डिमडिम करत मोदी बोलत नाही. मोदी सकाळी 9ची पत्रकार परिषद घेत नाही, बरोबर आहे. त्याला राजकारण म्हणतात. आपल्याकडे झालंय काय माहिती का, चव्हाट्यावर नाक्यावर 2 माणसं दारू पिऊन भांडतात, त्याला आपण राजकारण समजायला लागलो. आणि म्हणून आपलं पॉलिटिकल असेसमेंट चुकायला लागलं. राजकारण कशाला म्हणायचं आणि चव्हाट्यावरचं भांडण कशाला म्हणायचं हे आपण विसरून गेलो पत्रकार लोक. आणि म्हणून जिथे खरोखर अत्यंत डावपेचाचं मुरब्बी राजकारण चालतं. आणखीन एक उदाहरण देतो. शरद पवार आता कसे मोदींच्या जवळ येणार, भाजप, तुम्ही 10 दिवस हेडलाईनी चालवल्या ना. परवा शिर्डीत येऊन 1 मिनिटात त्याच्यावर घाव घातला, अमित शहाने विषय संपवून टाकला. असा घाव घातलाय की शरद पवारांनी चिडून भाजपवर बोललं पाहिजे, पुढे होणार असेल तर होणार नाही, त्याला राजकारण म्हणतात. शरद पवार बोलले, त्याच्यावर बोलले ना, तडीपारचा उल्लेख केला त्यांनी. तडीपार म्हणजे कोणाला बोलले? ते भाजपला बोलले ना. म्हणजे जे काय जमत असेल ते बिनसलं ना. 2-4 वाक्यामध्ये अमित शहानी दाखवला त्याला मुरब्बीपणा म्हणतात. आणि जर जुळत असतील पवार, तर पवारांनी ते इग्नोर करायला पाहिजे होतं. पवार राजकारणी नाहीत, अमित शहा राजकारणी, कळलं. आणि इथे मग जुनी पिढी नवी पिढी हा फरक तुम्हाला करावा लागतो. शरद पवार दिसेल असं मारतात आणि अमित शहा मारतात पण दिसत नाही. हा फरक असतो. आपल्या मराठीत केसाने गाळा कापणं. 2009-10 फडणवीस महाराष्ट्रात त्यांची मायावती प्रदेशाध्यक्षपदी म्हणून निवड झाली होती. आणि 2009 भाऊ तुम्हाला आठवत असेल की राज ठाकरेंचा तो पीक टाइम होता एकदम. त्यांचे 13 आमदार निवडून आले होते, वेगवेगळे आंदोलन ते करत होते आणि प्रचंड सरकारला धारेवर तेव्हा राज ठाकरेंकडनं धरलं जातं. त्यांची आक्रमक भाषा आहेच आहे. तेव्हा कुठेतरी राज ठाकरेंना उत्तर द्यायला भाजपकडे चेहरा नव्हता आणि तो चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस पुढे आले होते. तेव्हा ते सुरुवातीला पत्रकार परिषदा घ्यायचे. राज ठाकरेंचे सगळ्या आरोपांचा अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करून फडणवीस ते आरोप खोडून काढायचे. त्यामुळे भाजपला तो मोहरा सापडला होता. हे आक्रमक असलेले देवेंद्र फडणवीस नंतर मुख्यमंत्री झाले. मधल्या काळात काही काळात ते विरोधी पक्ष नेते होते. या सगळ्यात एक गोष्ट होती ती म्हणजे त्यांचा आक्रमकपणा, अभ्यासू आणि आक्रमकपणा अशी त्यांची भूमिका होती. नुसतंच आक्रमकपणा नव्हता, म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हता त्यामध्ये अर्थातच. आणि नंतर परत आता ते मुख्यमंत्री झालेले आहेत. यावेळेला मुख्यमंत्री झाल्यानंतर असं दिसतंय की त्यांच्या पक्षांतर्गत सुद्धा काही नेत्यांची जे काही खटखट होतं, अगदी पंकजा मुंडे असतील किंवा बाकीचे खडसे असतील, फडणवीसांकडनं रिॲक्शन दिली जात नाहीये तेवढी जेवढी आधी दिली जात होती. आणि आता आक्रमक प्लस अभ्यासू असा जो नेता होता तो मवाळ प्लस अभ्यासू असा झालाय. तुम्हाला असं वाटतं का? तुमचं निरीक्षण काय? नाही, वय वाढतं तसा माणसाने मॅच्युरिटी आली पाहिजे ना, मॅच्युरिटी आली पाहिजे. आणि त्यामुळे 15 वर्षात माणूस बदलला तर बदललाच पाहिजे ना. म्हणजे आपण प्रेमात पडलेले असतो आणि पुढे लग्न होऊन पालक झालो तर फरक पडतो ना. म्हणजे पालक झाल्यानंतर सुद्धा आईनी बाप हे कालच प्रेमात पडल्यासारखे वागत असेल तर पोराने कोणाकडे बघायचं? तेव्हा मूल ही जबाबदारी आली. मी सांगण्याचा हेतू काय की मूल ही जबाबदारी आहे. आणि तसं एक राज्य चालवणं, आयुष्यात जो माणूस साधा मंत्री नव्हता त्याने 5 वर्ष सलग अत्यंत जबाबदारीने एक राज्य चालवून दाखवलं, जे शरद पवारांनी 5 वर्षाची टर्म कधी पूर्ण करता आली नाही. बरोबर आहे. तर ते केलं. त्या काळात एकाच वेळेला
पक्षाचं राजकारण, सत्तेचं राजकारण, विरोधकांचं राजकारण, ह्या किती ठिकाणची चॅलेंजेस होती ती स्वीकारत. आणि मी प्रामाणिकपणे इथे आजही सांगेन की मला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करणं आवडलं नव्हतं. मी तेव्हा ब्लॉग लिहित होतो आणि ब्लॉगवर माझ्या अगदी बीजेपीला मी जोडलेलं एका तरुण माणसाचं आयुष्य तुम्ही वाया घालवलं. पण मग मी आज उलटं सांगतो, म्हणजे मी एका कार्यक्रमात ते वाक्य बोललो होतो ते आज बोलतो की वासरात लंगडी गाय शहाणी असं आपल्याला म्हणतात, पण हे लंगड्या गायीत वासरू शहाणं निघालं. कारण त्यांनी दिग्गज, तुम्ही ना पवार असतील, विरोधात पवार होते, खडसे होते, पक्षांतर्गत स्पर्धा होती, इतर लोक होते, इतर फोर्सेस होते, मीडिया होता, अँटी बीजेपी मीडिया होता, बरोबर आहे. या सगळ्यांची झुंजत तो माणूस, तरुण माणूस उभा राहिला, तर त्याचं कौतुक करायला पाहिजे, त्याचं कौतुक करायला पाहिजे. आणि तिथे कळतं की मॅच्युरिटी काय येते. तो आक्रस्ताळेपणा तेव्हा आवश्यक, आणि आक्रमकपणा जेव्हा आपण म्हणतो ना की तो आक्रमकपणा आवश्यक असतो ना. तुम्ही जेव्हा विरोधी पक्षात असता तेव्हा तुम्ही आक्रमकच असलं पाहिजे. कारण आवाज लहान घरात काय म्हणतात ते मुलाला माहिती असतं की तो डिफेन्सलेस आहे, अशा वेळेला आवाज हा त्याचं सगळ्यात मोठा हत्यार असतं. विरोधी पक्ष हे लहान मुलासारखं असतं, त्याला ओरडावंच लागतं. आणि त्या पद्धतीत तो माणूस मॅच्युअर झाला पॉलिटिक्स. नाही, पण मग फडणवीसांची कुठली याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आहे का की जर का इथून पुढे आता राजकारण सुद्धा करिअर एक प्रकारचं, आणि इथून पुढे जर का जायचं असेल तर मुख्यमंत्री तिसऱ्यांदा ते झालेले आहेत. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदानंतर पुढचं त्यांच्या काही महत्वाकांक्षा असणार. मग त्या महत्वाकांक्षा किंवा त्या मार्गावरती वाटचाल करायची असेल तर मग कुठंतरी आपल्या राजकारणाला, जे आपलं नेहमीच राजकारण, त्याला मुरड घालत थोडंसं सर्वसमावेशक, थोडंसं मवाळ, जास्त मॅच्युअर्ड आणि जास्त अभ्यासू, तर याच्या मागे काही त्यांची रणनीती आहे फडणवीसांची? नाही, असं नसतं. एक लक्षात घ्या तुम्ही की एक आणखीन एक गमतीशीर गोष्ट सांगतो. क्रिकेट आपल्या देशातला सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे, पण क्रिकेटमधलं काहीच कळत नाही ना ते क्रिकेट खेळतात, आणि क्रिकेटमधलं सगळं कळत असताना ते टीव्ही समोर बसतात. ही एकूण आपल्या मानसिकता आहे. सचिनने बॅट नको मध्ये घाला. अरे आयुष्यात बॅट हातात धरली नाही तो शहाणपणा शिकवतो सचिनला, बरोबर आहे. तर नेमकी ती गोष्ट आहे इथे की सर्वसमावेशक नाही. तो बॉल त्या 10 सेकंदात 7 सेकंदात त्याच्या अंगावर येतो, त्याला त्यावेळेला निर्णय घेता येतो. ते इतकं स्प्लिट सेकंडने ज्याला निर्णय घेता येतो ना, तो क्रिकेटमध्ये पण यशस्वी होतो, राजकारणात पण होतो. ठोकताळे नाहीत असं की असं, मग ती कारकुनी सुरू झाली. त्याला क्लिरिकल मेंटॅलिटी म्हणतात, कळलं का? की असं झालं म्हणून असं केलं असं नाही. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक बॉल वेगळा असतो. एक मजेशीर उदाहरण क्रिकेटमधलं सांगतो. मी गावस्करचा एक व्हिडिओ बघितला, फार सुंदर व्हिडिओ आहे. म्हणजे राजकारण पण आपण जे पठडीतलं करतो ना, जगातल्याकडे सगळीकडे बघा. तो गावस्करने एक अनुभव सांगितला. तो श्रीकांत नवा होता आणि गावस्कर जुना होता, आणि दोघे ओपनिंगला आले होते. पाकिस्तान विरुद्ध मॅच होती, आणि तो जो बॉलर होता तो गावस्करने सांगितलं, मी त्याचं नाव नाही सांगणार, तो इम्रान खान बहुतेक असावा, काय ते असं काही. तो इतका फुल स्पीडमध्ये यायचा की तो बॅट्समनच्या फॉलो थ्रू पर्यंत यायचा, आणि त्याला 2 ओव्हर झोडपला श्रीकांत नवा होता. तो म्हणाल 3ऱ्या ओव्हरपूर्वी श्रीकांत मला म्हणे, आम्ही 2 ओव्हरच्या मध्ये गार्ड चेंज होत होता. तो बोले कोण आहे, बहुत गाली देत आहे. तर म्हणून मी त्या बॉलरचं नाव सांगितलं, तर श्रीकांत म्हणा आयो वो आहे. 3ऱ्या ओव्हरमध्ये श्रीकांत बॅकफुटवर गेला आणि LBW आउट. इथपर्यंत ठीक आहे, ही फॅक्ट आहे, कोणीही सांगू शकतो. पण गावस्कर हा ॲनालिसिस किती सुंदर करतो. तो म्हणाला पहिल्या 2 ओव्हर तो बॉल खेळत होता, 3ऱ्या ओव्हरमध्ये तो बॉलरला खेळायला गेला. कळलं ॲनालिसिस कुठे चुकतं. तेव्हा हे सगळं ठरवून केलं असं नसतं. तो बॉल येईल त्यावेळेला तो तसा हाताळायचा. मला इम्रान खानला नाही खेळायचं, मला बॉल खेळायचं. तर तसं इथे लक्षात ठेवायला लागतं की समोर पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत की कोण नाही, ते त्यावेळेला काय करतात त्यानुसार त्यांना फेस करायचे. हे करायला गेलात तुम्ही तर राजकारणात यशस्वी होता. आणि मला वाटतं त्याची जाण देवेंद्र फडणवीसांना आहे. आणि म्हणून मी त्यांच्यावर 17 मध्ये लेख लिहिला होता, लंबी रेस का घोडा, मी लिहिलं होतं, बरोबर आहे. तर मुद्दा असा आहे की
ती क्वालिटी पाहिजे राजकारणात, ती क्वालिटी पाहिजे. राजकारणात दीर्घकाळ टिकायचं, तुम्ही जो प्रश्न विचारला की दीर्घकाळ टिकायचं याची तयारी आहे का, दीर्घकाळ टिकण्यासाठी आत्ता टिकावं लागतं पहिलं, बरोबर आहे. आणि आत्ताच काहीतरी मिळालं पाहिजे, बाकी सगळं बुडालं चालेल तर तुम्ही लवकरच बुडता. युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी तुलना करा मग तुम्हाला कळेल की तो लोक टाळ्या वाजवतात म्हणून सिक्सर मारत मारत संपला, धोनी टिकला. धोनी त्याच्या इतके सिक्सर मारू शकत होता, बरोबर आहे ना. पण ते भान राखता आलं पाहिजे. उद्धव ठाकरे 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री व्हायला गेले आणि आपल्या सकट पक्ष संपवून बसले. पण बहुमत आपल्या नेतृत्वाखाली मिळालं असताना सुद्धा आणि तोंडातला मुख्यमंत्री पदाचा घास अन्यायाने लबाडी करून हिसकावून घेतला असताना सुद्धा विरोधी नेता व्हायची वेळ आली तरी 105 आमदार टिकवून दाखवले. त्याला राजकारणी म्हणतात. आणि इथे तुम्हाला कळेल, पवार असोत किंवा उद्धव असोत, देवेंद्रच्या पासंगाला पुरत नाही. नक्कीच. पण देवेंद्र फडणवीस हे मुरब्बी राजकारणी आहे. त्यांनी आतापर्यंत 10 वर्षात अनेकदा सिद्ध केले. अनेक घटनांमधनं किंवा अनेक प्रसंगातनं त्यांनी सांगितलेलं आहे की इथे सीझन पॉलिटिशियन. पण आता काय होतंय की महायुती सरकार आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोन्ही बाजूला दोन आहेत. तर कुठंतरी या देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाला किंवा त्यांच्या या मुरब्बीपणाला कुठंतरी मुरड घालावी लागते का आता, किंवा मर्यादा येत आहेत का या दोन पक्षांच्या मित्र पक्षांमुळे? मला नाही असं वाटतं. मला तीच तर गंमत आहे. तुम्ही अख्खी निवडणूक आपल्याला कसे निकाल पाहिजे त्या गणितावर मांडली होती. खरं अनालिसिस त्याचं व्हायला पाहिजे. कोणाचा आकडा बरोबर आला फालतू गोष्ट आहे, माझा आकडा बरोबर आला ही पण गोष्ट माझ्या दृष्टीने फालतू आहे. आपल्याला जे पुढचं राजकारण करायचं हे दोन मित्र पक्ष आपल्या बरोबर ठेवून तरीही ते डोईजोड होऊ नयेत असे निकाल आणण्यापर्यंत प्लॅनिंग झालं. आणि आज अशी परिस्थिती आहे, ना एकनाथ शिंदे ना अजितदादा हे दोघे बाजूला गेले तरी सरकार डगमगू शकत नाही. पण म्हणून त्यांना दुखवायचे का, हाडतूड करायचे का गरज नाही ना. दोन्ही बाजू बघायला लागतात. दोघांनाही सांभाळायचे, दोघांनाही दुखवायचे नाही आणि दोघांनाही डोक्यावर चढू द्यायचं नाही. या परिस्थितीत एक गणित आणून ठेवलं गेलं, बरोबर आहे. तिथे तुम्हाला कळेल की माणूस किती मॅच्युअर आहे, किती मॅच्युअर आहे. मगाशी तुम्ही बोलताना भाऊ एक गोष्ट म्हणालात की फडणवीस राजकारण बदलतायत महाराष्ट्राचं. आता काही बातम्या पेपरमध्ये येत आहेत किंवा छापून येतात पेपरमध्ये की फडणवीसांकडनं अशा ऑर्डर्स निघाल्यात किंवा आदेश दिले जात आहेत की जे काही OSD असतात किंवा जे काही स्वीय सहाय्यक असतात किंवा या जे लोकांच्या नियुक्त होतात नवीन सरकार आल्यानंतर, नवीन मंत्री आल्यानंतर, तर त्याच्यावर देखील देवेंद्र फडणवीसांचं बारीक लक्ष आहे. 100 दिवसामध्ये सरकारच्या सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. अकेला देवेंद्र. तर हे सगळं असताना म्हणजे देवेंद्र फडणवीस नक्की काय करतात, यातनं देवेंद्र फडणवीसांना काय मिळणार आहे? की एक प्रकारे राजकारणावरचा कंट्रोल का एक प्रकारे हे एका कार्यक्षम नेत्याचं लक्षण आहे की सगळ्या OSDवरती, सगळ्या नेमणुकांवरती पण त्यांचं लक्ष आहे? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला एक उलटा प्रश्न आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्याचं नाव काय? गुजरातच्या मुख्यमंत्र्याचं नाव कोणतरी ते पटेल होते माझ्या त्याच्या आधी. नाव पण माहित नाही तुम्हाला? आत्ताच नाही आठवते. नाव पण माहिती नाही, बरोबर आहे. गुजरातमध्ये काय गडबड आहे? सरकार चालू आहे, कानावर येत नाही, विकास चालू आहे, राजकारण व्यवस्थित चालू आहे, पण त्याचं नाव पण तुम्हाला आठवत नाही. भूपिंदर पटेल मी म्हटलं, बरोबर आहे. राजकारण स्मूथली चालू आहे. विरोधी नेत्याचं नाव सांगू शकाल तुम्ही गुजरात? नाही. गुजरात चाललाय व्यवस्थित ना, ते करायचं. कळलं? टार्गेट काय? गुजरातमध्ये जनतेचं राजकारण चालू आहे, नेत्यांचं राजकारण चालू नाही. आणि गुजरातच्या विकासामध्ये, लोकांच्या गरजांमध्ये, सुविधांमध्ये कुठलीही अडचण नाहीये. मग तुम्हाला कळेल आपल्या देशाच्या राजकारण आणि प्रशासनासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान पॉलिटिशियन्स आणि त्यांच्या खोट्या महत्वाकांक्षा त्या लेव्हलवर महाराष्ट्र आणणं, याला मी नवी मांडणी म्हणतो. पण मग साहजिक आहे, आता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होता तर त्यांची तुलना ही मोदींबरोबर होणार ते मुख्यमंत्री असताना, किंवा त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडनं, किंवा अशी दबक्या आवाजात चर्चा असते. कारण की भाजपच्या संस्कृती ते बसत नाही की कुठल्या नेत्याला त्याच्या कार्यकर्त्यांनी काही प्रोजेक्ट करायचं. पण ही चर्चा महाराष्ट्रात वारंवार झालेली आहे की देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार एकतर,
मागच्या वेळेस 2 महिन्यापूर्वी पण निवडणुकांच्या आधी पण ही चर्चा सुरू होती. ही चर्चा ही पण सुरू होती की देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष बनणार. पण अर्थात तेव्हाही जे राजकारणाचे अभ्यासक आहेत किंवा त्यांना राजकारण थोडंफार कळतं, त्यांनी हे दावे सगळे फेटाळून लावले. त्यात तुम्ही सुद्धा होतात की असं काही होणार नाही. आता जर का आपण नरेंद्र मोदींचा प्रवास बघितला तर 3 वेळेला ते मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या तिसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये, शेवटच्या वर्षामध्ये त्यांना भाजपाने हळूहळू पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट केलं. देवेंद्र फडणवीसांचा प्रवास बघितला आतापर्यंतचा, तर पंतप्रधान पदासाठी जे काही क्रायटेरिया असतात त्यात देवेंद्र फडणवीस आमच्या दृष्टीने तरी फिट बसतात की अभ्यासू नेता आहे, सुसंस्कृत नेता आहे, जागतिक राजकारणाची माहिती आहे, फायनान्स सारख्या विषयावरती खूप चांगली पकड आहे. तर कुठंतरी देवेंद्र फडणवीसांची ही जी वाटचाल आहे ती नरेंद्र मोदींच्याच मार्गावरनं सुरू आहे का? नरेंद्र मोदी हा 21व्या शतकातला आदर्श राजकीय नेता आहे. ज्यांना राजकारणात येऊन यशस्वी व्हायचंय सत्तेच्या राजकारणामध्ये, त्यांच्यासाठी तो आदर्श आहे. त्यामुळे आपण मोदी होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पंतप्रधान होणं नाही. फरक लक्षात घ्या. पंतप्रधान व्हायचंय असं नाहीये. पण मोदी पंतप्रधान, मी जेव्हा 13 मी त्याच्यावर लेख लिहिला होता की शरद पवार म्हणाले होते की इतकी घाई सुटली आहे मोदींना, तेव्हा मी तो लेख लिहिला होता की मोदींना पंतप्रधान का व्हायचंय माहिती आहे, पण आपल्याला पंतप्रधान व्हायचं एवढंच पवारांना माहिती होतं. फरक तिथे पडतो. म्हणजे मला पंतप्रधान व्हायचं, पण का व्हायचंय? देशाच्या सर्वोच्च पदावर जेव्हा जाऊन तुम्ही बसता तेव्हा लक्षात ठेवायचं असतं, ह्या पदावर बसून मग मी सुप्रियाला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करेन, अजितला केंद्रात गृहमंत्री म्हणून घेईन, रोहितला आणखीन काहीतरी अदानीची अख्खी कंपनी देऊन टाकेन. एवढ्यासाठी पवारांना पंतप्रधान व्हायचं. आणि मोदीला यातलं काही आपल्या कुटुंबाला द्यायचं नाही. कळलं? जमीन आसमानाचा फरक लक्षात येतो. मोदी होणं म्हणजे आपल्या भावाला, बहिणीला, कुटुंबियांना शपथविधीचं आमंत्रण सुद्धा देत नाही पंतप्रधान. बरोबर आहे? मग पंतप्रधान का व्हायचं? तर पंतप्रधान होण्याने या देशाचा इतिहास घडवता येतो, चेहरा मोहरा बदलता येतो. आपल्या आयडियानुसार हा देश घडवू, यासाठी होणं असतं ना त्याला. आणि तो मग स्टेट्समन असतो, तो स्टेट्समन असतो. आणि देवेंद्र त्या दृष्टीने मोदी व्हायला बघतो. हे फरक लक्षात ठेवा. मला अधिक मिरवता येईल, माझी बायको अधिक मिरवेल, परदेशी प्रेसिडेंट बरोबर फिरेल, हे नाहीये. फरक लक्षात घ्या तुम्ही. मोदी होणं म्हणजे काय? मोदी होणं सोपं नाहीये. त्या पदावर तुम्ही बसता, त्या पदाचा तुम्ही मान वाढवला पाहिजे. अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले आणि राष्ट्रपती पदाचा मान वाढला. बरोबर आहे? आज मोदी पंतप्रधान आहेत. जगात बघा ना, तुमच्या देशाला, तुमच्या राष्ट्रप्रमुखाला मान किती आहे. तर पंतप्रधान का व्हायचं लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टीने मग ती तयारी देवेंद्र करतो असं नाही. आपण तितकं सक्सेसफुल व्हावं. लोक म्हणतात ना, गावस्कर व्हायचे, अमिताभ बच्चन व्हायचे म्हणजे काय, तर माझ्या मुलालाही मी नट करीन, ह्याच्यासाठी नसतं. ते होण्यासाठी त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून जायला लागतं. आणि मोदी असोत किंवा देवेंद्र असोत, यांनी व्हिक्टिमहूड कधी घेतला नाही. त्यांच्या यशाचं सगळ्यात मोठं गमक काय असेल, तर माझ्यावर कोणी अन्याय केला हो, माझ्यावर कोणी अन्याय केला हो, नो. आणि ज्यांना कोणाला व्हायचंय ते बघा, ते कायम व्हिक्टिम आहेत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस हा पंतप्रधान व्हायची तयारी करतो असं कोणी होत नाही. लक्षात घ्या, असं कोणी होत नाही. तुम्हाला काही परिस्थितीने संधी मिळेल, पण म्हणून तुम्ही टिकू शकाल असं नाही. टिकू शकाल असं नाही. त्याच्यासाठी तुमच्यात अंगभूत गुण पाहिजे. आणि क्षमता नसलेली महत्वाकांक्षा ही आत्मघातकी असते. ती आत्मघातकी असते. त्यामुळे तुम्हाला क्षमता नसताना संधी मिळते, पण तुम्ही आत्मघात करून घेता. या सगळ्यामध्ये जे काय महाराष्ट्राचं राजकारण युती आघाड्यांचं झालेलं आहे, पहिल्यापासून होतं, पण आता युती मोठी होत चालली किंवा आघाडी पण पक्ष 6 झालेले आहेत. या सगळ्यामध्ये जर का बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना पण सोबत घेतलंय. अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजून छोटे मोठे बरेच पक्ष आहेत, अगदी महादेव जानकरांचा असेल. आणि आता देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची पण कुठेतरी जुळवून घेताना दिसत आहेत. कदाचित जुळवून घेताना हा शब्द चुकीचा असेल, पण
संबंध कुठेतरी नॉर्मल होताना दिसत. मी म्हणणार नाही की सुधारलेत किंवा सगळे मतभेद दूर झालेले आहेत, पण कुठेतरी डायलॉग सुरू झाल्याचंही दिसतंय. उदाहरण अनेक आहे त्याची गेल्या 2 महिन्यामध्ये. म्हणजे अगदी संजय राऊतांनी सामनामध्ये देवाभाऊ असा उल्लेख केला फडणवीसांचा, आणि खूप वर्षानंतर त्याच्यामध्ये त्यांचं थोडंफार तोंड देखले का होईना कौतुक केलं असेल. मी हे का म्हणतोय, कारण की महाराष्ट्रामध्ये आता एवढी राजकीय जागा आहे का की राज ठाकरे पण आमचे, उद्धव ठाकरे पण आमचे, एकनाथ शिंदे पण आमचे, अजित पवार पण आमचे, देवेंद्र फडणवीस, हे सगळं जे डॉलर आहे तो कसं सांभाळणार आहेत? नाही, हे पूर्वी पण होतं ना. तुम्हाला तुम्ही मनरेगा म्हणता, मनरेगा हे रोजगार हमी योजनेतून तो नवरूप होतं. पण रोजगार हमी योजना जी सुरू झाली तेव्हा मला आठवतं विधानसभेवर 60-70 हजार बैलगाड्यांचा मोर्चा आणला. कृष्णाराव धुळूप मला वाटते विरोधी नेते होते, आणि अशा रीतीने काय 500 कोटी रुपये वगैरे लागणार होते तेव्हा रोजगार हमीसाठी. तर मग 500 कोटी रुपये आणायचे कुठून? तर गावाच्या गावं उजाड होणार होती. मला वाटते 74-73 ची गोष्ट आहे, 73-72 असेल. तर विरोधी नेत्यांनी विधानसभेत सांगितलं की करवाढीचा प्रस्ताव आम्ही आणतो. ह्याचा अर्थ आम्हाला मंत्रिमंडळात घ्या असा नव्हता, लक्षात घ्या. येस. तेव्हा सगळ्यांना जुळवून सरकार चालवणं म्हणजे लोकशाही असेल. विरोधी पक्ष म्हणजे मी सारखीच टांग अडवून तुमचा पाय ओढत बसेल, याला विरोधी पक्ष म्हणत नाही. सगळे गुण्यागोविंदाने होते. तिथे कर प्रस्तावाला मान्यता दिली आणि बाहेर येऊन सरकारचे वाभाडे त्या जहांगीर आर्ट गॅलरीजवळ त्याच विरोधी पक्षांनी काढले होते. तेव्हा जवळ घेणं याचा अर्थ सरकारमध्ये घेणं असा होत नाही. उलट मी असं म्हणेन, दुर्दैव असं आहे की कोणालाच विरोधी पक्ष व्हायचं नाही. हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज लोकशाही धोक्यात आहे ती विरोधी पक्षामध्ये मुळे आहे, कारण विरोधी पक्षाला सत्तेत बसायचंय, विरोधी पक्ष म्हणून नाही व्हायचे. मी शाळकरी वयात, कॉलेजच्या वयात असताना डॉक्टर लोहियांची एक मुलाखत वाचली होती, 67-66 काय ते. त्यांना विचारलं होतं, तुमच्या पक्षाला बहुमत मिळालं तर तुम्ही पंतप्रधान व्हाल का? नाही म्हणाले, मी पक्ष सोडीन. का पक्ष सोडीन? ते म्हणाले, मी विरोधी पक्षात बसणार आहे म्हणाले. माझा पक्ष सत्तेत बसणार असेल तर मी पक्ष सोडीन, कारण मला विरोधी काम करायचंय. कारण विरोधी पक्ष महत्वाचा असतो. सत्तेत बसलेला बैल असतो, त्याच्यावर चाबूक हाणणारा विरोधी पक्ष असतो, त्याला योग्य ट्रॅकवर ठेवणार. आणि गाडीवान नसेल तर बैल उधळणार. आता लोकशाहीचं वाटोळं तिथे झालंय की कोणाला गाडीवान व्हायचंय नाही, सगळ्यांना बैल व्हायचंय. ही लोकशाहीची आजच्या समस्या. तुम्ही बघा ना, विरोधी नेता म्हणून पण त्यांनी उत्तम काम करून दाखवलं. विरोधी नेता एकच पक्ष होता, बाकी सगळे सत्तेत बसले होते, पण सळो की पळो करून सोडलं ना. तेवढं आजचे करू शकत नाही. राजकारण का महत्वाचं असतं, विरोधी नेता म्हणून ते देवेंद्रने दाखवलं.